हिवरखेड शहरातील नागरिकांना गेल्या 2 दिवसांपासून पाणी टंचाईचा मोठा फटका बसला आहे। पाणी पुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन योग्य उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे। तेलारा तालुक्यातील हिवरखेड शहरात पाणी पुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। गेल्या 2 दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प आहे। महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून विद्युत पोलवरील केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने वारंवार लोड कमी जास्त होत आहे। त्यामुळे पाणी फिल्टर प्लांटवरील मशीन बिघडून जळाल्याने शहरात पाणी पुरवठा बंद झाला आहे। हिवरखेड शहरातील पाणी टंचाई ही काही नवीन समस्या नाही। कधी वीज पुरवठा खंडित होतो, कधी पाईपलाईन गळती होते, तर कधी बिले न भरल्याने पाणी पुरवठा रोखला जातो। यामुळे नागरिकांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागतो। यावेळी मशीन जळाल्याने पाणी पुरवठा 2 दिवस ठप्प असून नागरिकांची पाण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे। या समस्येवर प्रशासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने 2 दिवसांचा हा खोळंबा नागरिकांसाठी आणखी अडचणीचा ठरत आहे। नगर प्रशासनाने यावर गंभीर दखल घेऊन मशीन तातडीने दुरुस्त करावी, तसेच भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी योग्य नियोजन करावे अशी नागरिकांची मागणी आहे।